लपवून ठेवलं. जरा मला वेळ झाली. ही कैसन होय गवा रे. मी आलो मेट्रोमध्ये. आता गावी जाणी आहे कारण की रोहित आपला मित्र, आपला रूममेट होता, आपला दोस्त, त्याचं लग्न आहे. त्याच्या लग्नाची आठवण ठेवावं लागेल ना एवढी. त्याला दाखवावं लागेल का भाई बघ तुझ्यासाठी आम्ही एवढा मेहनत घेऊन राहिला. जर चुकून गाडी पंक्चर झाली तरी दुरुस्त केला. चुकून जर आमच्या वेळेस तू जर नाही आलास भाई मार खाल्ला समज. हा नवीनच प्रयोग झाला. आता असं दाखवायचं लागेल ना. आम्ही जातो रोहितच्या घरी. खरं म्हणजे आता कसं वाटतं रिॲक्शन त्याची, तो कदाचित शिवाय बिव्या देईल कारण की लेट झालो जरा आम्ही. आता कार्यक्रम आहे, याचे फोटो काढायचे. नवरदेव आपला नवरदेव आहे हा. तुझ्यासाठी व्हिडिओ बनवतो स्पेशल नाही का. फोटोचा टेंडर आला माझ्याकडे, कॅमेरावाला लेट आहे त्याच्यामुळे आता मला फोटो काढण्यात. चांगल्या फोटो काढू आपण याच्यात आरामात. कुर्त्यांचं अरेंजमेंट केलं ना भाऊ रोहित त्यानं. स्पॉन्सर्ड बाय रोहित मोहरकर. जमली सौरभ तुला होते ते नाही हो. तू घालून पाय जमली का. रोहितनं आणलं ना आमच्यासाठी कुर्त्यावर जबरदस्ती. वापस घेतो पैसे नसते एवढा माल आहे तरी माल आहे का. लपवून ठेवलं. निकाल के रखो. नाही मारल भाई, मजा होगा. विषय नाही काल तरी काय होणार नाही. आठवण अंदर राहायचे ना. बाक्का दिसते त्याचा धंदा आहे तो. धंदा आहे
वाजलेत 12 वाजले आणि एक ऐग नावाचा प्रकार आहे. तर आता हा रोहित, आता आम्ही जात आहोत त्याच्या ऐगासाठी. चला रे, पुरी मंडळी जाता आमची खतरनाक. अरे तो मोठा आहे, त्याला वरती धरा, वरती उंच आहे ना तो. तर आज आहे रोहित्याचं लग्न. मी आज गावी गेलो होतो, आम्ही सगळे रेडी होऊन आलो. आपले भूषणराव पण रेडी झालेत आणि आमचा नवरदेव हा इकडे आहे. ही परंपरा असते, आपल्याला निभवावी लागते. नाही काही नाव खाते तो, दम नाही का खावाला. लाजून राहिला तो आता तुम्ही म्हणल्या म्हणून. जास्त साखर टाकलं का नाही खाते तो, गोळे आवडते त्याला. ही परंपरा असते प्रत्येक लग्नामध्ये. कसा एरिया वाईज परंपरा चेंज होते. आमच्या इकडे अशी परंपरा आहे. माझे बँडवाले पण आलेले आहेत आणि आपला DJ धुमाल पण रेडी झालेला आहे. आणि आम्ही तर रेडीच, आम काय प्रश्नच नाही. आता फक्त मित्रांची वाढ आहे. एवढा पेला का रे, थोडा तर ठेवायचा. आम्ही जातो ना आता रोहितच्या लग्नाला उमरेडला. आता निघाली आमची गाडी, जवळपास अर्ध्या दूर आलेली आहे. हा आमचा रोहित दोस्त इकडे. आम्ही रोहित्यासाठी चष्मा पाहायला आला. त्याला पाहिजे एक चष्मा जबरदस्त वाला. नवरदेव आहे तर त्याची इच्छा पूर्ण करणं आमचं कर्तव्य आहे. रोडावरच मिळून जातील असं स्पेशल दुकान तर मला नाही वाटत काही असेल तर तो महाग देईल. म्हणजे ते लेन्स कार्ड वाले भेटली. चष्माची दुकान भेटली आता रोहितसाठी. आम्ही एक चष्मा घेऊन जबरदस्त, खूपच खुश झाले, अप्रतिम. आणि त्याला रेड किंवा याच्यातून पाहिजे. फ्रेम आहे आपल्याकडे, बघू आपण. हो पण त्याच्यामध्ये फ्रेम अशी नाही का, अशी अष्टकोन असते ना, ते वाली पाहिजे ना. आपण घेतलेला आहे. रोहित्यासाठी चष्मा घेऊन झाला. आता आम्ही बसत आहोत पटपट. चाललं रे, की नवरदेव दोस्त असल्यावर चष्मा म्हणलं तर चष्मा. जरा मला वेळ झाली. फेटेबांधणी चालू आहे. हे फेटे बांधतात सगळे. फेटेबांधणी चालू आहे. 1 2 3 4 5 6. आता बांधल्यावर आम्ही तुम्हाला सांगतो रिव्ह्यू. जमली का मंडळी, बघा भाई एकदम जबरदस्त. येणारे सगळे मोठा. तर फेटे बांधून झाले. फक्त एक सौरभ म्हणून आहे आपला मित्र, तो याचा आहे, त्याला फेटे बांधून द्यायचे आहेत. आम्ही तिघे आणि रामदास त्यांनी पण फेटे बांधलेला आहे. आता फक्त सौरभची वाट आहे. मग आम्ही जाऊ मजा करासाठी. आला नाही खरा, त्याचीच अशी डिझायर आहे ना, त्याच्यामुळे येत आहे. सौर्या ना, हा ओळखतेस का? का भेदभाव केला तर पाय तू कुतवतो मी. जिरली नाही पाहिजे, पहिले सांग. फेटा बांधला, हा फेटे बांधल्यावर जबाबदाऱ्या वाढतात. आता नाचणी आहे आपल्याला जबरदस्त मध्ये. रोहित्याचा माहोल तिकडे आहे.
आता आम्ही हॉलमध्ये आलो आहे. रोहित्या सजत आहे, थोडासा मेकअप गिकअप करत आहे बऱ्यापैकी, शेवटचा मेकअप. आणि उद्या करल तर करल. आणि हा हॉल आपल्यासोबत आज नवीन मंडळी आला आहे, तो आकाश. लग्नाबद्दल दोन काय लायसन भेटला, गडी आता मुक्त झाला, सावध झाला. आता माल दिसत आहे, सावध झाला. आम्ही आलो होतो रोहितच्या लग्नाला, तर हे सगळे आता आम्हाला 10वीतले मंडळी भेटले. हे इकडे वारे सगळ्यांना. हिचं लग्न नाही झालं, फक्त बाकीचं लग्न झालंय. आता आम्ही जेवण करतो. बाकी पोरं आपले मेन सेटिंगसाठी गेले आहेत, त्याच्यामुळे ते काय आम्ही वाट नाही पाहत. आम्हाला जाण्या नागपूरला पहिली गोष्ट म्हणजे उद्या पेपर आहे, त्याच्यामुळे तर आम्ही जेवण करता बऱ्यापैकी. आमचं सगळ्यांचं जेवण वगैरे झालं आहे. उद्या माझा पेपर आहे, त्याच्यामुळे मी चाललो नागपूर आकाशसोबत. आणि भूषण आणि रामदास जे आहेत ते चालले डायरेक्ट रोहितच्या गावी. उद्या पेपर देऊन, सकाळचा पेपर आहे, सकाळचा पेपर देऊन परत नागपूरवरून आपल्याला जुन्याला येणे. चला बाय, भेटू. तर आज आहे रोहितचा रिसेप्शन. खरं म्हणजे व्हिडिओ काय बनवू शकलो नाही, कारण की आवाजच एवढा डीजेचा का, बोलला तरी आपला आवाज येणार नाही. त्याच्यामुळे आज त्याच्या घरी आला आम्ही, फोटो घ्यायचा त्याला गिफ्ट देण्यासाठी.
आता सगळा डीजे बंद झालेला, पुरा नाचून झाला आमचा सगळ्यांचा. जवळपास 12 वाजलेत. मजा आली एकदम जबरदस्त. मित्र, मजा आली का? अरे दादा एवढी मजा केली, असं कोणतं लग्न ना पहिल्या कॉलेजच्या पोरगाव. हा लय भारी वाटलं, एकदम लय हार्ड काम होतं. जेवण आहे का त्याला? एक नंबर मजा आली. रोहित्या आता फोटो काढण्यात व्यस्त झालेला आहे. क्या बात आहे, क्या बात आहे, जबरदस्त. वहिनी सुद्धा तिकडे व्यस्त झाल्या फोटो काढण्यात. याच्या व्हिडिओसाठी पाहिजे आम्ही काय करतो फोटोसाठी. चला आता वाजले 12:30, जवळपास 12 झाले. आता आम्ही जेवण करायला जातो. तर आता आमचं सगळ्यांचं जेवण झालं. रोहितच्या लग्नामध्ये आज जवळपास 12:30-1 वाजलेत. पान खाऊ. आता जेवण झाल्यानंतर पान खावायचं आहे आम्हाला सगळ्यांच्या हातात. शेवटची प्रोसेस. आणि याच्यानंतर पान खाल्ल्यानंतर गुड नाईट. आणि हा ब्लॉग इथं संपेल. कसा वाटला आम्हाला नक्की सांगा. आणि रोहिता मित्रा, दोस्ता, तुला लग्नाच्या खूप खूप शुभेच्छा. हॅपी मॅरेज लाईफ आमच्या सगळ्यांकडून. आता तू आहोचा मानकरी झालेला आहे. अहोचा मानकरी झाला आहे. गरीबाला विसरू नको दोस्ता, बस एवढ्याच अपेक्षा आहेत. चल गुड नाईट.